उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संतपणे म्हणाला, खोलिये चाल राजा साहब. त्यांच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी. हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरच्या केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तुरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनूची कडं बघत गडगडून हसले. राजांनी चकमक मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरच्या कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आग ठिकऱ्या होऊन फेकू लागले, पण ते काहीच बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा न समजे राजा साहब. हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्यांचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजांनी गिळवलेले 23 गड किल्ले दिसत होते. त्या चौकोनातून जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुमाजावर बसलेला निकोलो मनूचे आपल्या लाल नाकावर दाटलेले घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजा यांची प्यादीमात टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादे आता पटावरून हटली होती. एका दबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजांनी कौशल्याने आपल्या वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायची पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपल्या तिरक्या चालीने उंट हलवला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग देणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्यांची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसावरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो राजे आता आपल्या घोडे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून टाकण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजिरासह हात ठेविला. ती एक चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपला घोडा छलांग मार के हमारे राजा पर बेमुरतीस आ गया, मगर हकना काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे डोळे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. हे बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोली मनूजी मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो, इट कांट, ओ नहीं मार सकता. मनूचीने मिर्झा राजाने तबकात हटवलेले पांढरे घोडे पुन्हा उचलले होते. त्या घरात बसवले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसवला. पटावर दूर एका कोपऱ्यात घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनूचीने मिर्झा राजाला पटवून दिले की या उंटामुळे काळा वजीर चखडबंद झालेला आहे. तो आपला चोख सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊ शकत नाही.
राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजांवर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजांचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाग भुवयावर चढवीत मिर्झा राजा राजांच्या या पांढऱ्या उंटाकडे बघत क्षणभर बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळ हातांनी थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त ओ नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढावायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या पायाचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतेह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ले ली. दुरुस्त म्हणून मिर्झा राजांनी आपल्या डाव्या हाताची फुंकराची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फतेहची रिवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजांच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात बोल दे. हा जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्यांच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आकसला. तबकातील काही पटावरच्या पांढऱ्या सफेद प्यादांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंगसतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांनी डोळ्यातल्या आपल्या बागदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बडा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशातच अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत गरगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेर खानाची भेट घेतली. पुरंदर आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुताच्या घोटातून यायला निघाले.